देह हा परमार्थाचे साधन समजावा. संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीतून सोडविणे हे आहे. तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे. जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे. ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्यासाठी उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचंही आहे. आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावं. पण मनुष्य हा देहच मी आहे असं मानून व्यवहार करतो. वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असं पदोपदी दाखवीत असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन, फार काय माझा जीव असंही म्हणतो, पण वागतो मात्र मी तोच आहे असं समजून. देहाशी संबंध जास्त येईल असंच आपण भगवंताजवळ मागतो. असं न करावं. आपल्या देहावरचं प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावं. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रा रडत असेल तरी आपल्याला नाही वाईट वाटत, पण एखादं लहान मूल रडत असेल तर वाईट वाटतं. देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून आपलं देहावरचं प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचं, सद्गुरूचं ध्यान करावं लागतं. ते जसजसं दृढ होत जाईल तसतसं आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असं प्रत्ययाला येतं. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची खरी ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानी सुद्धा हेवा करतो. मी देह म्हणावं या पलीकडे दुसरं अज्ञान कोणतंच नाही. मी भगवंताचा असून देहाचं म्हणणं यासारखं दुसरं खोटं नाही. प्रपंचात संकट येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया ती कोणती? अतिसहवासामुळे देहाचं ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला म्हणजे देहाचं ममत्व थोडं थोडं कमी होतं. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.